महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 9595 65 48 75। नमस्कार, मी सतीश फापाळे, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत बोटा या गावामध्ये आणि आपण पाहतोय सायंकाळची वेळ आहे आणि खरं तर अकोले विधानसभा मतदारसंघातील या प्रचाराच्या तोफा आज 5 वाजता या ठिकाणी थंडवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि खरं तर प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर या ठिकाणी आपण बोटा गावामध्ये या पुलाखाली आपण पाहतोय एक तरुणी आणि एक तरुण या ठिकाणी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, लोकशाही बळकट करण्यासाठी 100% मतदान करा, अशा पद्धतीचा मेसेज आणि संदेश या ठिकाणी मतदारांना ते देत आहेत। तर आपण त्यांच्याशी या निमित्ताने 2 शब्द त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांनी या मतदारांना जागा करण्याचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम केलंय। कारण महाराष्ट्राची लोकशाही तसंच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान हे आवश्यक केलं पाहिजे। तर आपण त्यांनी या संदर्भामध्ये मतदारांना ते या ठिकाणी बोर्ड दाखवतात, फलक दाखवतात आणि मतदार राजाला या ठिकाणी जागृत करतात। ताई, आपलं काय नाव म्हटले? नमस्कार, मी पूजा सोनवणे। आता हे बोर्ड वगैरे तुम्ही घेऊन मतदारांना जनजागृती करताय, काय सांगाल याच्याबद्दल? अकोला मतदारसंघ हा पठार भागातला आहे। सर्वसामान्य म्हणजे अशिक्षित जनता आहे। आम्ही प्रयत्न करतोय की प्रत्येकापर्यंत पोहोचवावं की आपलं मतदान किती महत्त्वाचं आहे आणि आपलं मतदान आपण जर का मतदान केलं तर आपलं मतदान, एक मतदान महाराष्ट्राचं भविष्य ठरू शकतं। म्हणून आपण मतदान करणं किती गरजेचं आहे हे आम्ही सांगू इच्छितो। या निमित्ताने आता ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातील जे मतदार आहेत काय मतदान करण्यासाठी टाळाटाळ करतात, त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? तसं पाहता पूर्ण शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग कामात गुंतलेला असल्या कारणाने मतदानासाठी जायला टाळाटाळ करतो, लांब असतो, वाहनांची सुविधा नसते, या कारणाने ते मतदान करायला येत नाही। पण सर्व मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती आहे की आपण आवर्जून आपली गाडी नसली तर कोणाच्या गाडीने थोडंसं चालत मतदान करायला येणं गरजेचं आहे। म्हणजे लोकशाही बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं मतदारांनी आणि मतदान या ठिकाणी केलं पाहिजे। भाऊ, तुम्ही काय सांगाल? हे जे फलक तुम्ही घेऊन फिरताय, मतदारांना दाखवताय, संदेश काय देताय याच्यातून? खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राच्या जनतेने 100% जर मतदान केलं तर खऱ्या अर्थानं आपली महाराष्ट्राची म्हणजे लोकशाही खऱ्या अर्थानं बळकट होईल। म्हणजे लोक काय करतात, मतदानाच्या दिवशी सुट्टी असते परंतु सुट्टीचा वापर मतदानासाठी न करता हे लोक फिरायला जातात, इकडे तिकडे फॅमिली सोबत फिरण्यासाठी जातात। तर माझं मत आहे की त्या लोकांनी इकडे तिकडे न फिरता खऱ्या अर्थानं मतदान हे केलंच पाहिजे आणि 100% मतदान केलंच पाहिजे। कारण तो आपल्याला संविधानानं दिलेला खऱ्या अर्थानं अधिकार आहे आणि तो आपण अधिकार बजावलाच पाहिजे। यासाठी आमची ही खऱ्या अर्थानं जनजागृती चालू आहे। आता आपल्या ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत, मतदार आहेत, ते मतदान करण्यासाठी टाळाटाळ करतात, म्हणजे मतदान या ठिकाणी 100% मतदान कुठंच होत नाही। अशा मतदारांना काय आवाहन कराल? त्या सर्व मतदारांना माझं खऱ्या अर्थानं विनंती आहे की आपण घरात न बसता आणि मतदानाची टाळाटाळ न करता, कारण आपण काय करतो, सरकारी ज्यावेळेस सुविधा असतात त्यावेळेस आपण त्या मतदान कार्डाचा आपण वापर करून घेतो, परंतु तो वापर न करता माझ्या मते आपण पहिलं आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि आपला अधिकार बजावल्यानंतर आपल्याला तो एखादा सुविधासाठी आपण त्याचा वापर केलाच पाहिजे। घरात न बसता खऱ्या अर्थानं प्रत्येक महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।